नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत साळुंके. स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपण आता फोड करण्यासाठी जात आहोत. आपल्या भातशेती आपण करतो इकडे गावी. तर ती कशा पद्धतीने फोड हा काय प्रकार असतो तो आपण अर्थात या व्हिडिओत दाखवणार आहे. आणि आता सकाळचे वाजले आहेत 9 आणि आपण पप्पांसाठी भाकरी घेऊन चाललो आहे. पप्पा सकाळीच गेलेत ट्रॅक्टरकडे. आता सध्या पारंपरिक पद्धतीने भातशेती होत नाही, कारण पहिले नांगराची भातशेती करायची. पूर्ण नांगराने सगळ्यांकडे बैल असायचे, जोत असायचं तेव्हा. पण आता तशी भातशेती होत नाही. पूर्ण आमच्या एवढ्या गावात सध्या एकही नांगर नाही. आहेत ते पण असे पडलेले आहेत घरात, पण बैल नाहीत कोणाकडे. आणि आता सध्या ट्रॅक्टरवरच भातशेती पूर्ण केली जाते. तर आपण कशा पद्धतीने ट्रॅक्टरने ही फोड करणार आहोत ती आपण ह्या व्हिडिओत दाखवणार आहे. आणि फोड म्हणजे अर्थात जमीन उकरतो, म्हणजे उकर आणि जमीन आपण उकरणार, त्याला आपण इकडे फोड म्हणतो. आपण आता फोड करण्यासाठी जात आहोत. चला कशी पद्धतीने होते इकडे फोड ती अर्थात या व्हिडिओ दाखवूया. चला व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडला तर लास्टपर्यंत बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला जाऊया. आता निकू पण आहे आपल्यासोबत. बऱ्याच लोकांची अशी झाले फोड. इकडे ह्या साईडला झाले करून. नाचणी येतात का? हां, ह्याच्यात नाचणी इथे ह्याच्यात फिरली असेल ना. हे बाकीच्या ह्याच्यात लावणार. हे इकडे पण झाले फोड करून. आता आपण पण करायचे आहे. चला जाऊया, तिकडे जाऊन भेटूया. मित्रांनो, बऱ्यापैकी इकडे सकाळपासून ट्रॅक्टरने नांगरून झालेलं आहे. ट्रॅक्टर असल्यामुळे फटाफट होते. बैलाचे हे असले की टाईम जातो. आपल्याला इथे जायचं आता. हे सगळे आपलीच माणसं आहेत. अशा इथे जाऊया. देऊ पण आहे तिकडे. पप्पा पण तिकडेच आहेत. तर जाऊया आपण. अजून ते पण करायचं आहे. तिकडची वरची, तिकडची, ही इकडची, बऱ्याच आहेत अजून. चला आता भाकरी खाऊया आणि भाकरी खाऊन झाल्यानंतर जाऊया. तर अशा पद्धतीने ट्रॅक्टरने हे केलं जातं. आपण भाकरी खाऊन झाल्यानंतर नांगरायला घेऊया. अजून ते तिकडचे पण बाकी आहेत त्या साईडचे. चला जाऊया. हे काय करायचं चाललं? कुंडी लावतोय. कुठं? शाळेत? तर कुणी मॅडमने मागितलं? काय बोललं? कुंडी म्हणजे असं माती भरून आणायची. म्हणजे एका निघा कुणी अरे डॉक्टर. नाही ना, उचलत आम्हाला. आम्ही हलके फुलके हवेन उडून आता कसलं झाड लावणार आहे याच्यात? आम्हालाच नाही मॅडमला बोलते. कितीला? 10वीला गेलीस ना आता? 6वीला. 6वी? हां 6वीला. तेच 10वीला. आणि तू कितीला आहे? 4वीला. मित्रांनो, आता भाकरी वगैरे खाऊन झाली आणि असाच एक नदीवर फेरफटका मारण्यासाठी आलो आहोत. नदीवर फेरफटका मारून बघूया पाणी किती आहे नदीला, काय. कारण काल बरंच पाणी होतं. आज आटलं आहे बोलतात पाणी, म्हणजे कमी झालं आहे. जेवढं होतं त्याच्यापेक्षा कमी झालं अजून. तर बघूया आणि मग जाऊया आपल्या इथे नांगरायला सुरुवात करूया. आता भाकरी खाऊन झाली. आता बाकीचे अजून खात आहेत. भाकरी खाऊन झाली की मग नांगरायला घ्यायचं आहे. आलो आहे नदीवर, आलो आता. निकू आणि देऊ गेले थोडे. मासे आहेत काय बघायला गेलेत. हे दिसतात काय? काय नाही. तर आहेत मासे, दिसत आहेत थोडेफार. थोडेफार मासे दिसत आहेत पाण्यात. पूर्ण ऊन पडलं आता. ढग सगळे निवाळ झाले, पूर्ण साफ झाले सगळे. एकही ढग नाही आता. पूर्ण आकाश मोकळं आहे. आता पावसाची परत आज वाट पाहायची. मासे मोठे मोठे पण आहेत. चला जाऊया आता.
आता आपण ट्रॅक्टर चालवायला जाऊया. कशा पद्धतीने ट्रॅक्टर चालवतो ते आपण बघूया आणि कशा पद्धतीने फोड केली आहे ते अर्थात बघूया. बाकीचे सगळे लागलेत कामाला. देऊ फुल जोशमध्ये आज. ऊन लय पडलं आहे रे, बेकार ऊन लागते. मित्रांनो आता 2 मळ्या नांगरून झालेल्या आहेत. म्हणजे ते काय ठिकाणी तोंडे बोलतात, काय ठिकाणी मळ्या बोलतात. आता हे बघा, ही एक झाली नांगरून, ती एक, आणि आता ही नांगरायला घेतले. ही झाली की तिच्यात जाणार आणि तिकडून इकडे वरती येणार मग ह्या साईडला. आता जाऊया, देऊ बोलतोय फणसावर जाऊया. देऊचा फणस आहे इकडे वरती, म्हणून तो पिकला असेल तर घेऊन येऊया. जाऊया फणसावर. चला मित्रांनो, देऊच्या फणसाची इथे आलेलो आहे. 2 फणस आहेत. फणस पण नाही कोणी काढले. देव बोलतो खायलाच कोण नाही फणस. हे बघा, फणस सडलेत. अर खराब झाला रे तो. पिकला थोडी, तो पण खराब झाला. पिकला जाऊन चढून मग ना तिथं. हा, यश आणि रितेश पण आले. संगमेश्वरला गेलेले. ते आणले पाट. आम्ही तर 2 माळा घेतल्या ना. हा, शिकलास. हे काय करूया, तो काढायचा की नाही. काय केलं हे तेव्हा ते काय करायचे. तेव्हा केवढा मोठा आहे बघ ना तो. हा, आपण हिरवा आहे तो बाळा. ओला आहे रे, ओला. सावकाश जा रे, संभाळून. हे दोघांच्या कारण का तो बारका वनच आहे. चौकात जा रे. अब क्या बोलना चाह रहे हो. कापा तिकडं आहे पण त्याच्या वरती आहे. इकडे टाक, खालती टाक, कॅच पकडताव. हे आण्या, जास्त पुढे नको. 好，我们那个。
हॅलो पणस सगळे मासे चढले. रात्री तू होतास ना. हा तू होता. आटला नाही गोळा करून मातीला पाड कसला दरीवर गेलाय बघा. म्हणजे ही फक्त रिस्क आपला अन्या शेटच घेऊ शकतो. आणि येऊ शकतो. तुम्ही आला अरे वा सावकाश ये. काठी घे नाही बघ. पाऊस जायला लागला रे. पाऊस येतोय. ए चालून घे. सावकाश आहे. कच्चा आहे. जोरात आलो ना एकदा तसा. या फांदीवर जाते बघ दोघं तीन नाही. हा हा पाऊस आला बघा. टाको भैरवगडावर. झाडावरतून 2 फणस पाडलेले आपण. एक खराब होता फणस पण तो बोललो इथे गुरं फिरतात ना, म्हशी वगैरे फिरतात, त्यांना खायला होईल बोललो. वरती राहिला तर तो तसाच चढून जाणार, कारण इथे पण वरती 2 चढलेत आणि याच्यावरती आधी पण पडलेले आहेत. हे खराब झाले आणि मग पडतात हे असे खराब होऊन. मग आता हे कसे हे खातील गुरं वगैरे. आणि आपण एक हिरवा वाढलेला आहे खाली, तो वाटला पिक्का आहे. कुठे नाही फणस आहे तो खराब फणस आहे. मी आता ऑफिस बांधतो इथे बोरिंगचं. हे काढ तो फणस काढ ना. घेऊन गेला संगमेश्वरला लय ऊन आहे. तो बघा एक तो फणस हिरवा फणस आहे तो. झेपत नाही त्याला. झेपत नाही तरी तो घेऊन गेलाय. आणि आता परत पाऊस सुरुवात झाली पावसाची. आज सकाळपासून ऊन होतं. आता बघूया किती जोरात पाऊस होतोय. पाऊस जोरात आला तर परत मासे पकडायला जाऊया आपण. चला आता जाऊया, नांगरून घेऊया आपण. चला आता सुरुवात झाली पावसाला. आता जाऊया. यश बोलतोय पाळणे लावायला जाऊया वरती. माझ्या भाताच्या दाखव. चला यशची आजी गहू साफ करते. याचे बाबा बसले तिकडे. हो म्हणता हाय करा. हो असा हात दाखवा, हात. हा असा. चला चला आता पाळणे लावून येऊया सगळे. चल जाऊया. तर मित्रांनो फोड करून झालेली आहे आणि आता आम्ही घरी निघालो आहे. आमच्या इथे कशा पद्धतीने फोड करतात हे तुम्ही अर्थात ह्या व्हिडिओत बघितला असाल. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.